बाजी थांब तिथं, मांदाला हात लावू नकोस, नाहीतर मुर्दा पाडीन. खूप माज आलाय तुला, 1 इंच सुद्धा जागा सरकू देणार नाही. अरे मार, बघू कोणाला मुर्दा पडतोस ते. ही जमीन माझी आहे आणि जीव गेला तरी मागा हटणार नाही. आज तुलाच संपवून टाकतो. अरे थांबा. मग बघतोच ही जमीन कोणाची राहते ती. अरे थांबा म्हणतोय ना. डोळे फुटलेत का तुमचे? समोर कोण उभा आहे बघा. राजे, आऊसाहेब तुम्ही? अरे काय करताय राजे? ही कुरार शत्रूची मान उडवण्यासाठी हवी होती, पण या मूर्ख माणसाने ती स्वतःच्या भावावर उगारली. अरे माणसापेक्षा तुम्हाला माती स्वस्त झाली. रायाजी, बाजी, आज तुम्ही दोघे आमच्या समोर आहात म्हणून हा बाण सुटला. पण विचार करा, उद्या जर हीच प्रवृत्ती वाढली तर या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात महाभारत घडेल. आज तुम्ही 2 गुंठे जमिनीसाठी एकमेकांचे गळे घोटायला निघालात. उद्या तुमची लेकरं याच जमिनीसाठी कोर्ट कचेऱ्यांच्या पायऱ्या झिजवतील. वकील आणि पोलिसांचे खिसे भरता भरता आयुष्याची राख रांगोळी होईल, पण हातात काहीच उरणार नाही. बरोबर आहे आऊसाहेब. बांध करून कधी कुणाचं भलं झालं आहे का? कोर्टात पैसे घालण्यापेक्षा तोच पैसा पोरांच्या शिक्षणावर लावला तर पिढ्याने पिढ्या सुधरतील आऊसाहेब. रायाजी, बाजी, माझ्या प्रत्येक मावळ्या